नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या विषयाच्या अनुषंगानं जे नुकतेच लोकसभेमध्ये स्थलांतर विधेयक मंजूर झालेलं आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर स्थलांतर विधेयक 2025 लोकसभेत आवाजी बहुमताने मंजूर झालेले आहे। यालाच इंग्रजीमध्ये इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 असे म्हटले जाते। आता हे बिल म्हणजे काय आहे तर बेकायदा स्थलांतरित जे लोक आहेत त्यांना या बिलामुळे भारतात येण्यास अटकाव होणार आहे। तर भारत एक उभरते अर्थव्यवस्था, व्यापार, उद्योग या दृष्टिकोनातून असे बिल मंजूर होणे ही देशाची गरज होती असं लोकसभेत सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं गेलं। अमित शहा यांनी याबाबत असे म्हटले की भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, आणि या संदर्भात त्यांनी चर्चा करताना असेही म्हटले की भारत आणि बांगलादेश या दरम्यान जी सीमारेषा आहे त्यापैकी अजून 450 किलोमीटर अंतरावर आपण फेन्सिंग करू शकलो नाही, आणि जे स्थलांतरित बेकायदा भारतात येतात ते पश्चिम बंगालद्वारे येतात असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ते रोखलं गेलं पाहिजे अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी केली। अर्थात यापूर्वी असं बिल हे 1920 1946 या ब्रिटिश कालखंडात मंजूर करण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर स्थलांतरितांना रोखण्याचं कोणतंही महत्त्वाचं विधेयक संसदेमध्ये नव्हतं। यामुळे काय होणार आहे तर साहजिकच आहे की इथे जे बेकायदा स्थलांतरित राहत असतील त्यांना जर ते दोष आढळले तर 10 वर्ष सक्तमजुरी आणि मोठी दंडाची रक्कम आकारली जाईल, आणि अर्थात त्यांना त्याच्या देशातच परत पाठवलं जाईल। तर मुद्दा असा आहे की हे बिल आता मंजूर करण्यात आलं आहे। या बिलाचे पुढील कालावधीत दूरगामी परिणाम नक्की होतील। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की हे जे बेकायदा भारतात राहणारे लोक आहेत त्यांच्यामुळे इथल्या नागरी सुविधांवर ताण पडतो, इथल्या गुन्हेगारीत वाढ होते, आणि त्याचे अनेक आर्थिक राजकीय परिणाम दिसून येतात। त्यामुळं बेकायदा स्थलांतरित रोखणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आपण नुकतंच अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे ट्रम्प गव्हर्नमेंटने त्यांच्या देशात राहणाऱ्या बेकायदा नागरिकांना आपापल्या देशात डिपोर्ट म्हणजे पाठवून दिलं आहे, त्याच धर्तीवर भारतानेही हे करायला हवं, आणि ते या बिलाद्वारे करणं सोपं जाईल असं एकूण चित्र आहे। धन्यवाद।